ते त्या गटाचे आहे, गटाचा विषय अजिबात नाही. पंजाचा एबी फॉर्म घेऊन निवडून आलेले जे लोक आहेत ते सगळे पक्षाचे आणि आमचे. तुम्ही वरिष्ठांना याची तक्रार केली आहे का? वरिष्ठांनी दखल घेतली आहे? सुरुवात त्यांनी केली. सुरुवातीला सगळे नगरसेवक निवडून आल्यानंतर सगळे नगरसेवक माझ्या ऑफिसला आले, त्यांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत केल्यानंतर सगळ्यांनी स्वतःहून जवळपास 23 लोकांनी सर्टिफिकेट माझ्याकडून आणून दिल्यानंतर लोकांना रॅलीतून उचलून नेण्याचा प्रकार हा त्यांच्याकडून सुरू झाला आणि त्याच्यामुळे राहिलेले जे नगरसेवक आहेत ते कुठेतरी सेफ राहिले पाहिजे म्हणून मी माझ्या देखील नगरसेवकांना मग सोयीनुसार ठेवले. पण त्यांच्याकडे असलेले आणि माझ्याकडे असलेले सगळे नगरसेवक हे पक्षाचे आणि आमच्याच आहे. आपण पक्षाच्या हायकमांडला सांगितलंय का आणि पुढे त्यांच्याकडनं काय कारवाई अपेक्षित आहे? कोणी येणार आहे का? सगळ्यांनाच मी सांगितलं, सगळ्यांशीच मी बोलली की माझा मतदारसंघ इथला जो काही निर्णय असेल तो निर्णय मी घेईल. मी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही. त्यांनी देखील माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये. काल गटस्थापन करण्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी आलो होतो, पण काल गॅजेट निघालं नाही, त्याच्यामुळे गटस्थापन होऊ शकलं नाही. पण 22 तारखेला आयुक्त मॅडमनी आम्हाला वेळ दिला आहे 11 वाजताचा. 22 तारखेला रीतसर सगळी प्रोसेस करून काँग्रेसचा गट फॉर्म आम्ही 22 तारखेला करणार. प्रदेशाध्यक्ष येणार आहेत का? काय बोलणं होणार आहे त्यांच्यासोबत? काल मला निरोप आला की प्रदेशाध्यक्षाचा देखील फोन मला होता. ते बोलले की ताई कुठलाही निर्णय घेऊ नका. खरं तर आज आम्ही जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेसचे सगळे पदाधिकारी मिळून आज नागपूरला आम्ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी ठेवली होती. पण त्यांनी सांगितलं की किमान आजच्या दिवस तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, वरिष्ठ नेते उद्या येणार आहे, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय आम्ही घेऊ. तुमचं काही विजय वडेट्टीवारांशी बोलणं थेट बोलणं झालेलं आहे का? किती नगरसेवक आता आहे? माझ्याकडे आता माझे 13 नगरसेवक, जनविकास सेनेचे 3 नगरसेवक, असे 16 नगरसेवक माझ्याकडे आहे. तुमचं काही थेट वडेट्टीवारांशी बोलणं झालं आहे का? नाही. काही फोनवर बोलणं झालं आहे? त्यांच्याशी काही संपर्क आला? त्यांच्याकडून काही कोणाच्या माध्यमातून निरोप आला? काही झालंय? नाही, निरोप आला का ना त्यांचा फोन आला का मी कशाला बोलू? चंद्रपूरचे खासदार मी आहे. जे नगरसेवक ते घेऊन गेले त्यांनी त्या नगरसेवकांना माझ्याकडे आणून द्यावं. रीतसर जो काँग्रेसचा गट फॉर्म होता त्या गटात त्यांनी सामील व्हावं. सगळ्यांचं स्वागत आहे. मॅडम, या सगळ्या गोष्टींचा फायदा काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कामध्ये आहे. पक्षवाढीसाठी म्हणून आम्ही ही महापालिका लढवली. 12 नगरसेवकावरून 30 नगरसेवक निवडून आणले आणि ज्यांना पक्ष वाढवायचा असेल ते काँग्रेसच्या सोबत राहील. ज्यांना